हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही? मस्त मजेत. व्यवस्थित अभ्यास सुरू आहे ना? छान. असा अभ्यास करा, पुढे जावा आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ते मिळवा. फक्त थांबू नका. चला बघा, आपण पुढे जातोय. आपली जी सिरीज आहे आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या ॲनालिसिसची, त्याच्या लेसन नंबर 3, प्रकरण नंबर कोणतं? 3. प्रकरण नंबर 3 याला स्टार्ट करतोय आणि तो लेसन आहे लेखांकनाकरिता आवश्यक स्रोत दस्तऐवज. म्हणजे याला बोलत असतं इंग्लिशमध्ये सोर्स डॉक्युमेंट. ठीक आहे ना? म्हणजे बुकमध्ये जर एंट्री करायची असेल तर त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागत असतात, त्याच्या आधारेच एंट्री होत असते. तर ते कोणते कोणते सोर्स डॉक्युमेंट असतील ते आपण बघणार आहे. मग तुम्हाला माहित आहे, आपण डायरेक्ट क्वेश्चनला हात लावत नाही, डायरेक्ट क्वेश्चनकडे जात नाही. अगोदर आपण काय करणार की या लेसनचं रिव्हिजन करणार आणि या लेसनचं रिव्हिजन झाल्याच्या नंतर आपण पुढे जाणार आहे. बघा, आपण मग रिव्हिजन कडे जाऊ. प्रकरण नंबर 3 कोणतं आहे? लेखांकनाकरिता आवश्यक स्रोत दस्तऐवज. हे आपल्या क्लासचे हँड रिटन नोट्स आहेत. क्लासमध्ये आपण दिलेला क्रक्स काढून दिलेला आहे. हा तुम्ही प्रॉपर लक्ष द्या. पुढे जातोय बघा. आता मग कोणकोणत्या प्रकारचे दस्तऐवज आहेत म्हणजे सोर्स डॉक्युमेंट आहेत? पहिला प्रकार आहे त्याच्यामधला व्हाउचर म्हणजे प्रमाणक. दुसरा आहे त्याच्यातला बीजक म्हणजे मेमो. तिसरा आहे राशीद. आता जिंकले बघा गुजरात टायटन, IPL जिंकले ना, राशीद खान रशीद पावती, ते आपण बघणार आहे. डोंट वरी. त्याच्यानंतर पत्र, तुम्ही स्कूलमध्ये असताना पत्र व्यवहार खूप काही केलेला असेल, ते बघणार आहे आपण. आणि अधिकोष संबंधित दस्तऐवज म्हणजे बँक डॉक्युमेंट्स, म्हणजे बँकेशी जे काही व्यवहार होत असतात त्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत असतात आणि त्याच्यावरनं आपल्या बिझनेसच्या बुक्समध्ये कसे एंट्री करायची ते बघणार आहे. डोंट वरी. बघा, आता त्याच्यामध्ये चलनपत्र, पैसे भरण्याचे काढण्याचे चलनपत्र, धनादेश म्हणजे चेकचे टाइप्स बघणार आहे आपण. आणि ग्राहक पुस्तिका, बँक पासबुक काय असतं ते पण आपण इन डिटेलमध्ये इथे पाहणार आहे. बँक विवरण, बँक सूचना, बँक विवरण पत्र आणि बँक सूचना. हे आपला पूर्ण लेसन आहे, 3rd लेसन, की याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत ते आपण रेग्युलर बॅच मध्ये इन डिटेल मध्ये घेतलेल्या आहेत. आता फक्त आपण रिव्हिजन करतोय. ठीक आहे ना? बघा, आता फर्स्ट आपण स्टार्ट करू प्रमाणक. मेन प्रमाणक कशासाठी बनवलं जात असतं? व्यवसायामध्ये होणाऱ्या खर्चाच्या नोंदणीसाठी. म्हणजे व्यवसायाने जर खर्च केला तर तेव्हा व्यवसाय बनवत असतं प्रमाणक. पहिला पॉइंट. आता बघा पुढे जातोय. प्रमाणकाचे 4 प्रकार. पहिला कोणता? अंतर्गत प्रमाणक. दुसरा बाह्य प्रमाणक. तिसरा रोज किंवा पंजी प्रमाणक आणि पुढे रोख प्रमाणक. बघा, आता समजतंय? पुढे जातोय. अंतर्गत प्रमाणक म्हणजे काय? इन डिटेल सांगितलं होतं मी. आता डिटेल सांगतो पण थोडंसं फास्ट सांगतो. बघा, आता इकडे लक्ष द्या. फोकस. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? ज्याचा फोकस आहे तो स्टुडंट सक्सेसफुल स्टुडंट असतो आणि त्याला यश नक्की भेटतं. बघा, आता इकडे लक्ष द्या. बाह्य प्रमाणक, अंतर्गत प्रमाणक आपण बघतोय. दोन्ही प्रमाणकाच्या वेळेस तुम्हाला मी सांगतो. इकडे लक्ष द्या. बघा, समजा की हा ब्रिलियंट कॉमर्स क्लासेस आहे. ठीक आहे? किती ब्रँच आहेत त्याच्या? ब्रँच 1, ब्रँच 2 आणि ब्रँच 3. समजा ही होम ब्रँच आहे HB. ही ब्रँच नंबर 1 आहे आणि ही ब्रँच नंबर 2 आहे. ठीक आहे? बघा, मग ब्रँच 1, 2 असतील तर त्या ब्रँच कंट्रोल जे आहे होम ब्रँच वरनं होईल. इथे सांगायची गरज नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर आहे की या ब्रँच वरनं याचं आणि याचं सर्वांचं कंट्रोल होणार आहे. मग या ब्रँचला आणि या ब्रँचला जर नोट्स लागणार असतील, ब्रँच 1 आणि ब्रँच 2 ला जर नोट्सची गरज असेल तर ब्रँच होम ब्रँचवरनं नोट्स इकडे पाठवल्या जातील, मग इकडे पाठवल्या जातील. समजते का? आता थोडंसं माझ्यासमोर इमॅजिन करा आणि गोष्टीला फील करा. बघा, इकडनं जर नोट्स इकडे ट्रान्सफर करायच्या असतील तर आपला ऑफिस बॉय जाईल. हा कोण आहे? ऑफिस बॉय जाईल. मग तो ऑफिस बॉय डोक्यावरती घेऊन चालत 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 जाईल का? नाही. बरोबर आहे? तो बॉसचा बॉस असतो. तो काय म्हणेल? मला ऑटो पाहिजे. मग तो कशामध्ये जाईल? ऑटोमध्ये जाईल. तो आहे ना, कशामध्ये जाईल? तो ऑटोमध्ये जाईल. मग इकडनं इकडे होम ब्रँचवरनं ब्रँचला जाण्यासाठी ऑटोचा जो खर्च होईल, मग तो इकडनं इकडे नोट्स देईल आणि पुन्हा या इकडनं ऑटोने कुठे येईल? इकडे येईल तो. बरोबर आहे का? मग या टायमिंग मध्ये, कोणत्या टायमिंग मध्ये? इकडून इकडे जाण्यासाठी, इकडून इकडे जाण्यासाठी, इकडून इकडे जाण्यासाठी त्याला ऑटोचा चार्जेस लागला.
यस ऑर नो? ऑटो चार्जेस लागला. मग हा झाला खर्च. मग याच्या वेळेस या बिझनेसच्या आतमध्ये जेव्हा व्यवहार होत असतो तेव्हा जे प्रमाणक बनवलं जात असतं त्याला म्हणलं जातं अंतर्गत प्रमाणक, इंटरनल वाउचर. आता एक्सटर्नल म्हणजे काय? समजा जर मला जायचं असेल औरंगाबाद, कुठे जायचं असेल? औरंगाबादला जायचं असेल आणि माझ्या क्लासचं जर काम असेल तर त्यावेळेस जर ऑफिस बॉयला पाठवलं असेल आणि त्यावेळेस औरंगाबादमध्ये ज्याच्याकडे काम आहे त्याने जे प्रमाणक बनवून दिलं असेल त्याला म्हणायचं असतं बाह्य प्रमाणक. म्हणजे बिझनेसच्या आतमध्ये झालेल्या व्यवहाराच्या वेळेस बनवलेलं प्रमाणक म्हणजे अंतर्गत प्रमाणक आणि बिझनेसच्या बाहेरच्या लोकांसोबत व्यवहार झाला आणि त्यांनी दिलेलं प्रमाणक म्हणजे बाह्य प्रमाणक असतं. आता बघा इन डिटेल मध्ये आपण रीड करू. अंतर्गत प्रमाणक, व्यवसायाचा व्याप असल्यास त्याच्या विविध शाखा विभाग असतात. बरोबर आहे का? व्यवसायाचा जर खूप मोठा व्यवसाय असेल तर त्याच्या विविध शाखा आणि ब्रँचेस असू शकतात. बरोबर आहे. मग यावेळेस रोख रक्कम किंवा माल, पैसे किंवा माल एका शाखेतून किंवा विभागातून म्हणजे एका ब्रँचतून दुसऱ्या ब्रँचला किंवा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटला. बरोबर आहे का? कसं असतं बघा, जर परचेस डिपार्टमेंटला जर काही बघा जर खूप मोठा बिझनेस असेल, समजून घ्या बरं का, थोडा बिझनेस माइंड यूज करा. समजा हा खूप मोठा बिझनेस आहे, ठीक आहे. जर खूप मोठा बिझनेस असेल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. कोणते कोणते डिपार्टमेंट असतात? समजा परचेस डिपार्टमेंट वेगळा असेल, सेल्स डिपार्टमेंट वेगळा असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळा असेल, HR डिपार्टमेंट वेगळा असेल, फायनान्स डिपार्टमेंट वेगळा असेल. हे वेगवेगळे सर्व डिपार्टमेंट असतात. लॉ डिपार्टमेंट वेगळा असतो. समजतंय का? बिझनेस रन करण्यासाठी हे वेगवेगळे डिपार्टमेंट लागत असतात. HR ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल, खूप वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. मग ह्या डिपार्टमेंट चालवण्यासाठी या डिपार्टमेंटला पैशाची गरज पडत असते. समजते का? आता परचेस डिपार्टमेंट आहे, याने जर रॉ मटेरियल परचेस नाही केलं तर प्रोडक्शन होईल का? नाही होणार. मग प्रोडक्शन झाल्याच्या नंतर तो सेल करावा लागेल, त्यासाठी सेल्स डिपार्टमेंट असतं. समजते का? मग ह्या सर्व डिपार्टमेंट असतात. मग या डिपार्टमेंटला पैशाची गरज पडत असते किंवा एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंट सोबत काही व्यवहार करत असतो. एक डिपार्टमेंट म्हणजे एक 4 रूम नाहीत बरं का, हे खूप मोठं. समजा एक्झाम्पल बिझनेस आहे की 500 एकरचा बिझनेस आहे. समजतंय का? इमॅजिन करू शकतो आपण. समजा 500 एकर लँड असेल तर सर्व काही एकाच 4 रूम मध्ये असतील का? नाही. एका कोपऱ्यात डिपार्टमेंट असेल, दुसऱ्या कोपऱ्यात डिपार्टमेंट असू शकतो किंवा ब्रांच असेल. मग यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराच्या वेळी जे प्रमाणक बनवलं जातं त्याला म्हणलं जातं अंतर्गत प्रमाणक म्हणत असतात. बघा आता पुढे जातोय. मग मुख्य कार्यालयातून किंवा मुख्य शाखेतून किंवा मुख्य कार्यालयाला स्थानांतरित करण्यासाठी तयार केलेले प्रमाणक. समजलं का? काय म्हटलेलं आहे इथे असं बोललेलं आहे की जी मेन ब्रँच आहे आपली, यस ऑर नो? बघा, होम ब्रँच टू ब्रँच, ब्रँच टू ब्रँच, ब्रँच टू ब्रँच किंवा ब्रँच टू होम ब्रँच. समजलं? चक्र समजलं का? होम ब्रँच टू ब्रँच, ब्रँच टू ब्रँच आणि ब्रँच टू होम ब्रँच. याच्या वेळी जे बनवलेलं प्रमाणक हे व्यवहार होत असतात त्यांच्यामध्ये, यावेळेस बनवलेल्या प्रमाणकाला अंतर्गत प्रमाणक बनत असतात आणि हे प्रमाणक व्यावसायिकाने स्वतः तयार केलेले असते. स्टार मार्क. प्रश्न येऊ शकतो. म्हणजे अंतर्गत प्रमाणक कोण बनवतो? स्वतः व्यावसायिक बिझनेसमॅन बनवत असतो. गॉट इट? पुढे जातोय. म्हणजे बिझनेस बनवत असतो. त्यावर त्याची म्हणजे पैसे घेणाऱ्याची सही असते. जो पैसे घेत असतो त्याची सही केली जात असते. म्हणजे कसं? आता बघा इकडे लक्ष द्या. समजा हा आपला ऑफिस बॉय असेल कोणता, समजा राम आहे. राम जर ऑटोने इकडे गेला, बरोबर आहे. मग राम इथे गेल्याचं काय म्हणतील? मला ऑटोसाठी लागले 200 रुपये. मग ही जी ब्रँच आहे, मग ती ब्रँच त्या रामला काय करेल? 200 रुपये देईल. आणि ते 200 रुपये देताना इकडच्या ब्रँच मधला जो कॅशियर किंवा अकाउंटंट असेल तो एक प्रमाणक बनवेल आणि त्याच्यावरती त्या रामची काय करेल? सिग्नेचर घेईल. त्याला म्हणलं जातं त्याची सही, म्हणजे अंतर्गत प्रमाणक. आता पुढे जातोय बाह्य प्रमाणकामध्ये. बघा, बाह्य प्रमाणक म्हणजे काय? एखाद्या व्यवहारासाठी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेकडून प्राप्त होतो. म्हणजे बाहेरील व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बिझनेसच्या बाहेरचं. मग यावर विजेच्या बिलाचे शोधन केल्यावर प्राप्त होणारी पावती म्हणजे बाह्य प्रमाणक.
म्हणजे आपण बाहेरच्या व्यक्तीसोबत ट्रान्झॅक्शन केले त्यावेळेस प्राप्त होणारे जे वाउचर असतील त्याला बाह्य प्रमाणक म्हणलं जात असतं. रोजकीर्द किंवा पणजी प्रमाणक हे मूलभूत प्रमाणक आहे, हे इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक आहे. हे या प्रमाणकावरून रोजकीर्द वहीत नोंदी सर्व व्यवहारांची नोंद केली जात असते. म्हणजे रोजकीर्द किंवा पणजी प्रमाणकावरून रोजकीर्दमध्ये नोंदणी होणार. समजते का? मग पुढे जातोय आता रोख प्रमाणकामध्ये. रोख प्रमाणकामध्ये काय सांगितलेलं आहे की जे कोणते रोखीचे व्यवहाराचे होणार आहे त्याची नोंद करायची आहे. म्हणजे रोखीने खर्चाचे व्यवहार त्याची नोंदणी कुठे? रोख प्रमाणकामध्ये आपल्याला करायची आहे. आता बघा, रोख रक्कम खर्च केल्यास तयार केले जाते. रोख रक्कम म्हणजे खर्च केला लगेच पैसे दिले, दॅट इज रोख रक्कम खर्च. रक्कम प्राप्तकर्त्याकडून दस्तऐवज प्राप्त झाल्यास उपयोग. काय म्हणते? रक्कम प्राप्तकर्त्याकडून दस्तऐवज प्राप्त झाल्यास त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे रक्कम जर प्राप्त झाली तरच दस्तऐवज दिला जाईल. रोख पुस्तकातील रोख रकमेच्या शोधनाच्या नोंदीला हे प्रमाणक आधार प्रदान करतात. म्हणजे रोख पुस्तकामध्ये ज्या वेळेस शोधन नोंदणी होणार त्यावेळेस त्याचे समजा एक्झाम्पल बघा. आता जर आपण पेमेंट केलं तर आपण रोख प्रमाणक बनवणार, बरोबर आहे का? आपल्याला समोरची पार्टी रोख प्रमाणक बनवून देणार, आपण सही करणार. बघा सिच्युएशन समजून घ्या. आपण जर खर्च केला तर समोरची पार्टी प्रमाणक बनवून देणार, त्याच्या सहाय्याने आपण आपल्या रोख पुस्तकामध्ये शोधन बाजूला नोंदणी करणार, कारण ती पेमेंट झालं. समजलं का? किंवा जर दुसऱ्याने आपल्याला काही दिलं आणि आपण जर प्रमाणक बनवून दिलं त्याला रोख प्रमाणक, म्हणजे आपल्याला रोख भेटली, मग त्याची नोंदणी कुठे होणार? रोख पुस्तकाच्या नावे बाजूला, म्हणजे प्राप्ती बाजूला. समजते का? येस ऑर नो? का नाही समजलं? बघा, नसेल समजलं तर इकडे लक्ष. समजा हा आपण आहे, म्हणजे हा बिझनेस आहे, आणि हा कोण आहे? समजा हा कस्टमर आहे. ठीक आहे, येस ऑर नो? किंवा हा पकडू आपण दुसरा बिझनेस. समजतं का काय म्हणतोय मी? याला पकडू आपण अनदर बिझनेस. हा बिझनेस 1 आणि हा बिझनेस 2, बरोबर आहे. आणि हे आपण आहेत. हे कोण आहेत? आपण. ओके, बघा आता आपण याच्यासोबत व्यवहार केला. ठीक आहे, समजा रोखीचा एखादा व्यवहार झाला. आपण याच्याकडनं पेन खरेदी केला. काय केला? पेन खरेदी केला. मग हा काय करणार? एक प्रमाणक बनवणार आणि ते प्रमाणक आपल्याला देणार, बरोबर आहे. मग हे झालं आपलं रोख प्रमाणक. पण या रोख प्रमाणकाच्या बदल्यात आपण त्याला पैशाचं शोधन केलं. शोधन म्हणजे काय? पेमेंट केलं ना. मग या रोख प्रमाणाच्या साहाय्याने रोख पुस्तकाच्या शोधन बाजूला नोंदणी होणार आहे. म्हणून तर म्हणलेलं आहे की रोख रकमेच्या नोंदीला काय आधार प्रदान करत असतो. पण कशाच्या? शोधन. शोधन म्हणजे काय? पेमेंट. पेमेंटच्या साठी हा बेस आहे. रोखपाल म्हणजे कोण? कॅशियर. हा तयार करतो आणि त्याच्यावरती सिग्नेचर करून त्याला स्वीकृती देतो की यस यू कॅन गो अहेड. प्रमाणकाची रक्कम. जर प्रमाणक बनवलं कोणतं? रोख प्रमाणक. मी सांगितलं होतं बॅच मध्ये, ही कोणत्या बॅचचे नोट्स आहेत? 2019 ज्यावेळेस बॅच झाली त्यावेळेस सांगितलं होतं की याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो, आणि 2019 याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघा कसं. प्रमाणकाची रक्कम जर 5,000 किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल तर प्रमाणकावर 1 रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आणि त्यावर त्या प्रमाणकावर स्टॅम्प लावला, रेव्हेन्यू स्टॅम्प लावला की त्याच्यावर रेव्हेन्यू स्टॅम्पवर बाजूला अर्धी खाली अर्धी रेव्हेन्यू स्टॅम्पवरती पैसे घेणाऱ्याची सही घ्यावी लागेल, आणि याच्या आधारे रोख पुस्तकामध्ये नोंदणी होत असतात. बघा आपण लगेच क्वेश्चन घेऊ आयोगाचा कसा असेल, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा 2019 ला प्रश्न विचारलेला आहे की खाली काही तुम्हाला सेंटेन्स विचारलेत आणि त्याच्यातला चूक की बरोबर सेंटेन्स कोणता तो आपल्याला सांगायचा आहे. आता फक्त बघूया जे आता आपण कॉन्सेप्ट बघितले. बघा काय, प्रमाणकाची रक्कम 5,000 किंवा जास्त असते त्यावर 1 रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावून चिटकवणे आवश्यक असते. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. यस ऑर नो? आयोग याच्यावर सेपरेट 1 लाइनर क्वेश्चन विचारू शकतो, ट्रू फॉल्स विचारू शकतो, काही विचारू शकतो. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं हे इम्पॉर्टंट आहे, तर मी आत्ता सांगेल याच्या वेळेस तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे इथे. तर तुम्हाला याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की हे लाईन बघा, हे अंतर्गत प्रमाणक कोण बनवतं
आणि रोख प्रमाणकाच्या साहाय्याने कुठे नोंदणी होते, इथे दोन ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. आता पुढे जातोय बघा, लघु रोख प्रमाणक. लघु 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 म्हणजे छोटे खर्च. असे खर्च की ज्याची रक्कम फार लहान असते, असे खर्च ज्या खर्चाची रक्कम ही खूप लहान असते, खूप लहान असते, म्हणजे चहाचा खर्च, वडापावचा खर्च, पुढे परंतु हे वारंवार केले जात असतात. चहा रोज पिला जातो, 10 रुपयाचे पाणी बॉटल आणले तर रोज पाणी पितो, हे रोज रोज होणारे पण छोटे छोटे खर्च असेल तर असे दिवसातून अनेक वेळा, एका दिवसातून अनेक वेळा व्यवहार होत असतात आणि या खर्चाच्या नोंदीसाठी लघु रोखपालाची नेमणूक केली जात असते. आणि लघु रोखपाल काय करत असतो की त्याचा एक कागदोपत्री पुरावा राहावा म्हणून लघु रोख प्रमाणक बनवत असतं आणि या लघु रोख प्रमाणकाच्या साहाय्याने लघु रोख पुस्तकात याची नोंद होणार असते. म्हणजे हे जे प्रमाणक असणार आहे कोणतं, हे रोख प्रमाणक. लक्ष द्या बघा, दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या. कलर पेन घेतो बघा तुम्हाला समजण्यासाठी. हा कोणता होता, रोख प्रमाणक किंवा हायलाइटर घेतो. चला, हा काय आहे, रोख प्रमाणक, आणि हा काय आहे, लघु रोख प्रमाणक. म्हणजे जे व्यवहार मोठे मोठे व्यवहार असतील त्यावेळेस बनवलं जाणार हे इकडे कोणतं, रोख प्रमाणक बनवलं जाणार, आणि छोटे छोटे व्यवहार त्याच्या वेळेस लघु रोख प्रमाणक बनवलं जाणार. आणि जे मोठे व्यवहार असतात त्याची नोंदणी कुठे होणार, रोख पुस्तकामध्ये त्याची काय होणार आहे, नोंदणी होणार आहे. कुठे, रोख पुस्तकात. म्हणजे लघु रोख प्रमाणक असेल, छोटे छोटे व्यवहार असेल त्याची नोंदणी होणार लघु रोख पुस्तकात. ठीक आहे, पुढे जातोय आता बघा. बीजक कडे आलो बघा, बीजक कडे आलेलो आहे. बीजक खूप इझी आहे. रोख बीजक आणि उधार बीजक त्याच्या नावातच आहे. रोख बीजक जे रोखीचे व्यवहार असतील त्यावेळेस बनवलेलं, आणि उधार बीजक म्हणजे जे उधारीचे व्यवहार असतील त्यावेळेस बनवलेलं. आता बघा, मालाची रोखीने, फोकस, मालाची रोखीने विक्री केल्यावर विक्रेत्याद्वारे रोख बीजक निर्माण केले जाते. मालाची रोखीने विक्री केली तर विक्रेता रोख बीजक देत असतो आणि पुरवठा करण्यात आलेल्या मालाचा तपशील, दर, मात्रा, रक्कम सर्वच्या सर्व त्या रोख बीजकावर दिलेलं असतं की कोणत्या गुड्स सेल केलेला आहे, त्याचा रेट काय आहे, किती क्वांटिटी आहे, हे सर्व त्याच्यात दिलेलं असतं. आणि हे प्रत्येक बीजक जे दुहेरी प्रतीमध्ये असतं, म्हणजे डबल कॉपीमध्ये असतं. एक मेन आणि त्याची कार्बन कॉपी असते. पुढे जातोय बघा, मग मूळ प्रत ग्राहकाला दिली जात असते आणि जे स्थळ प्रत किंवा जे कार्बन कॉपी असते ते बिझनेसमॅन स्वतः जवळ ठेवत असतो. बिझनेस त्याच्या साह्याने त्याच्या पुस्तकात नोंदणी करतो. रोख बीजकाच्या साह्याने रोख विक्रीची नोंदणी विक्री पुस्तकात तो करत असतो, रोख पुस्तकामध्ये करत असतो. कारण की विक्री केली, पैसे भेटले ना, म्हणून त्याची नोंदणी कुठे होणार, रोख पुस्तकामध्ये. पुढे जातोय बघा, कार्बन प्रतीच्या साह्याने हे बीजक पावती नाही. इथे प्रश्न येऊ शकतो, हे बीजक पावती नाही, बीजक पावती नाही. रेव्हेन्यू स्टॅम्प लावावा कशावरती म्हटलेलं आहे, प्रमाणकावरती पावती होती, पण इथे पावती नाही म्हणून इथे रेव्हेन्यू स्टॅम्प लावण्याची गरज नाही. तर याच्या साह्याने रोख पुस्तकात नोंद करायची असते. याच्यावरती प्रश्न यावर्षी येऊ शकतो. पुढे जातोय बघा आता, उधार बीजक. उधारीने माल खरेदी केल्यावरती काय म्हटलंय, उधारीने माल म्हणजे वस्तू, गुड्स खरेदी केल्या तरी याच्यासाठी मालाचे बिल म्हणतात आणि ग्राहकाला किती रकमेची विक्री किंवा मुदत आहे यावरून समजत असते. आणि हे दुय्यम प्रतीमध्ये असतं. मेन जे असतं ते ग्राहकाला दिलं जातं आणि जे दुय्यम प्रत किंवा कार्बन कॉपी असते ते बिझनेसमॅन स्वतःजवळ ठेवत असतो. आणि याच्या आधारे उधार विक्रीची नोंद कसली, उधार नाही ना, उधार बीजक, उधार 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 बीजक उधार, रोख बीजक रोख, उधार बीजक उधार, रोख बीजक रोख. उधार बीजक असेल तर उधार व्यवहार, रोख बीजक असेल तर रोख व्यवहार. आणि याची नोंदणी खरेदी पुस्तक किंवा विक्री पुस्तकात केली जात असते. उधार बीजकाच्या साहाय्याने जर उधार खरेदी असेल तर खरेदी पुस्तकात नोंदणी होणार, उधार विक्री असेल तर विक्री पुस्तकात याची नोंदणी केली जात असते. प्रश्न इथे येऊ शकतो यावर्षी. पुढे जातोय बघा, आता मी पावतीकडे जातोय. पहिल्यांदा काय बनवलं जाणार, उधार बीजक. समजा उधार विक्री केली तर बीजक बनणार. मग काही बघा त्याच्यावरती काय असतं की ग्राहकाला कोणती मुदत दिलेली आहे, ग्राहक किती महिन्यानंतर किती काळानंतर पैसे देणार आहे, आणि ग्राहक जर पैसे घेऊन आला आणि ग्राहकाने पैसे दिले म्हणजे बिझनेसमॅनला ते पैसे प्राप्त झाले. प्राप्त झाल्याच्या नंतर प्राप्तकर्त्याने शोधनकर्त्याला म्हणजे ज्याने पैसे दिलेत कस्टमरला काहीतरी पोहोच म्हणजे पुरावा देणे गरजेचं आहे. आणि याच पुराव्याला, याच दस्तऐवजाला म्हटलेलं आहे पावती. आणि पावती कोणत्याही कारणासाठी दिली जाऊ शकते. म्हणजे पैसे जर आले तर पावती कोणत्याही कारणासाठी पावती देत असतात.
मग ते ॲडव्हान्स असो, देणगी असो, कुठलेही रिझन असो, त्यासाठी पावती दिली जात असते. इथे प्रश्न येऊ शकतो. आणि हे बंद पुस्तकाच्या स्वरूपामध्ये असतं. बंद पुस्तक म्हणजे रिसिट बुक टाईपमध्ये असतं. पुढे जातोय, मग प्रत्येक पावतीला दुय्यम प्रत असते. एक स्थळ प्रत स्वतःजवळ ठेवली जात असते आणि मेन जे असतं ते ग्राहकाला दिलं जातं आणि जे कार्बन कॉपी ते स्वतःजवळ ठेवली जात असते. पैसे देण्याकरिता हा एक अधिकृत पुरावा आहे आणि पावत्या रोख प्रमाणक काय म्हणतोय, पावत्या रोख पुस्तकाच्या नावे बाजूवर नोंदणी करू शकतो पावतीच्या आधारे. समजते का? रोख पुस्तकाच्या नावे बाजूला का? काही जण खूप म्हणजे प्रश्न पडला असेल बघा. आता इकडे लक्ष द्या. रोख काय आहे? रोख संपत्ती, बरोबर आहे. मग संपत्ती म्हणल्याच्या नंतर नियम काय आहे? जर संपत्ती येत असेल तर कोणत्या बाजूला नोंद करावी? नावे संपत्ती जात असेल तर प्रभाव काय होत असतो त्याचा? जमा, म्हणजे जमा बाजूला नोंद करावी. म्हणजे जर रोख पुस्तक बनवलं असेल, काय म्हणतोय मी, रोख पुस्तक बनवलं असेल आणि व्यवसायामध्ये रोख येत असेल तर त्याची नावे बाजूला नोंद होईल आणि व्यवसायातून रोख जात असेल तर त्याची नोंद त्याच्या कोणत्या बाजूला होईल? जमा बाजूला नोंद केली जात असते. का? कारण की त्याला जो आधार आहे तो या नियमाचा आहे, वास्तविक खात्याचा, संपत्तीचा, वास्तविक खात्याचा. येणारी संपत्ती नावे करावी, जाणारी संपत्ती जमा करावी आणि रोख जे आहे ते संपत्ती आहे आणि रोखीच्या नोंदीसाठी रोख पुस्तक बनवलं. जर रोख व्यवसायात येत असेल तर नावे बाजूला नोंद करायची, व्यवसायातनं जात असेल तर जमा बाजूला नोंद करायची असते. बरोबर आहे. आणि इथे तेच बोललेलं आहे की जर बघा काय केलं इथं, उधार बीजक बनवलं, उधार विक्री केली, त्यानंतर पैसे प्राप्त झाले आणि पैसे प्राप्त झाल्याच्या नंतर आली संपत्ती, रोख आली, म्हणून रोख पुस्तकाच्या नावे बाजूला त्याची नोंदणी होणार आहे. म्हणजे रोख पुस्तकात नोंद केली जाते, पण कोणत्या बाजूला? नावे बाजूला त्याची नोंद होत असते. पुढे जातोय बघा. आता मी पत्राकडे जातोय. पत्र थोडीशी जरा दिमाग लगाना पडेगा इस कॉन्सेप्ट के लिए. रेग्युलर बॅच मध्ये खूप डिटेलमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. इथे पण तुम्हाला मी जास्त वेळ देतो. बघा, नावेपत्र, जमापत्र. आता इकडे लक्ष द्या कसं असतं बघा. नावेपत्र जमापत्र म्हणजे काय? समजा हा ए आहे आणि हा बी आहे. ए आहे बिझनेस म्हणजे विक्रेता आणि बी आहे कस्टमर म्हणजे खरेदीदार. ठीक आहे. समजा याने जर याला विक्री केली असेल, याने याला विक्री केली म्हणजे याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ती खरेदी झाली. समजतंय का काय म्हणतोय मी? याच्या पॉइंटने ती काय झाली? खरेदी. लक्ष द्या बघा. याच्या पॉइंटने काय झाली? ती विक्री. याच्या पॉइंटने काय झाली? ती खरेदी. बरोबर आहे. पुढे आता विक्री काय? व्यवसायाचं उत्पन्न. विक्री काय? व्यवसायाचं उत्पन्न. उत्पन्न असेल तर कोणती शिल्लक असते? जमा शिल्लक असते. नियम आहे ना खर्च आणि उत्पन्नाचा. सर्व खर्चाचे खाते नावे, उत्पन्नाचे खाते जमा. मग हे खरेदी म्हणजे काय झाला? खर्च. आणि खर्च असेल तर काय? नावे. बघा आता इकडे लक्ष द्या. समजा उधार विक्री झाली. गॉट इट. उधार विक्री. ए च्या पॉइंट ऑफ व्ह्यू उधार विक्री, बी च्या पॉइंट ऑफ व्ह्यू तेच उधार खरेदी आहे. मग जे उधार खरेदीतला जर काही माल परत करत असेल, कोण? कस्टमर जर याला परत करत असेल, लक्ष द्या, कस्टमर जर काय करत असेल? पुरवठादाराला परत करत असेल. काय म्हणतोय मी? कस्टमर जर पुरवठादाराला परत करत असेल, एक मिनिट हा. कस्टमर जर पुरवठादाराला परत करत असेल, खर्च होता नावे, तर त्यावेळेस तो काय करत असतो? नावे पत्र बनवून देत असतो. काय करतो? नावे पत्र देतो. मग हे नावे पत्र कोणाकडे येणार आहे? विक्रेतादाराकडे म्हणजे पुरवठादाराकडे येणार आहे. मग पुरवठादाराकडे हे नावे पत्र आल्याच्या नंतर या नावे पत्राच्या साहाय्याने त्याच्या पुस्तकामध्ये, म्हणजे त्याने काय केलं होतं? विक्री केली होती ना, मग त्याची नावे पत्राच्या साहाय्याने तो त्याच्या पुस्तकामध्ये जमापत्र बनवत असतो
आणि जमापत्राच्या साह्याने तो विक्री परत आली म्हणून विक्री परत पुस्तकामध्ये त्याची नोंद करतो. समजलं का? मग मग नावेपत्र मिळाल्याच्या नंतर विक्रेतादार जमापत्र बनवतो आणि हे जमापत्र खरेदीदाराला म्हणजे ग्राहकाला देत असतो. समजतंय का? मग पुन्हा खरेदीदार त्याच्या नावेपत्राच्या साह्याने त्याच्या खरेदी परत पुस्तकामध्ये, समजत आहे का रे, खरेदी परत पुस्तकामध्ये नोंद करत असतो. कॉन्सेप्ट काय? ज्यावेळेस कस्टमर ग्राहक विक्रेत्याला किंवा पुरवठादाराला माल परत करतो त्यावेळेस तो नावेपत्र देतो आणि नावेपत्राच्या साह्याने पुस्तक विक्रेतादार बिझनेसमॅन जमापत्रक बनवतो आणि त्याच्या विक्री परत पुस्तकामध्ये नोंदणी करत असतो. बरोबर आहे? आता बघा कॉन्सेप्ट कडे. दुसऱ्या पक्षाचे खाते फरक असलेल्या रकमेने तयार केले जाते. म्हणजे जर हे याला केव्हा केव्हा ऍडजस्टमेंट एंट्री पण बोललं जात असतं. कसं असतं, जर बुक्स मध्ये जर समजा आता बघा बुक्स मध्ये जर फरक पडत असेल, कसं असतं बघा, एक प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. या दोघांमध्ये ए आणि बी मध्ये खूप सारे नेहमी व्यवहार होत असतील. ए आणि बी मध्ये नेहमी व्यवहार होत असतील. बरोबर आहे का? मग एने जर बीला म्हणलं की अरे बघ ना, माझ्या पुस्तकामध्ये ना 5 लाख रुपयाचा फरक पडतोय. बरोबर आहे? म्हणजे व्यवहार झाला पण नोंदणी नाही झाली, फरक पडतोय, पण तो फरक मला भरून काढायचा आहे. मग तू काय कर, मला नावेपत्र दे. काय कर, तू मला नावेपत्र दे. कोणतं पत्र दे? नावेपत्र दे. बरोबर आहे का? मग काय लाईन आहे, जर खाते फरक पडत असेल त्याच्यासाठी जर नावेपत्र पुढील स्थितीत तयार करण्यात येते. नावेपत्र तयार करण्यासाठी कारणे सांगितलेत. हे पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं कारण. पहिलं काय, पूर्वी विशिष्ट खाते कमी रकमेने नावे केलेले असेल. म्हणजे विक्री तर केली, बघा इकडे लक्ष द्या, विक्री तर केली पण त्याची नोंद केलेली नसेल. पुढे जर आता अतिरिक्त नावे करायचे असेल, जर जास्त नावे करायचं असेल किंवा जर चुकीने जमा केले असेल आणि ते रद्द करायचं असेल, म्हणजे नावे असेल तर नावे करायला पाहिजे. बरोबर आहे का? पण ते जर नोंद व्यवस्थित, बघा आता काय केलेलं आहे, नावेपत्र बनवून दिलं ना, कोण? खरेदीदाराने. मग हे जर चुकीने नावेच्या ऐवजी जमा केला असेल तर त्यावेळेस नावेपत्र दिलं जात असतं. कशासाठी? की तो प्रभाव रद्द करण्यासाठी. म्हणजेच याच्या साह्याने नोंद होत असते खरेदी परत पुस्तकामध्ये. आणि जमापत्र दुसऱ्या पक्षाचे खाते फरक असलेल्या रकमेने तयार केले जात असते आणि ते तयार करण्यासाठी कारणे पुढील प्रमाणे 3 कारणे आहेत. दुसऱ्या पक्षाचे खाते जमा झाले असेल किंवा जमा करावयाचे असेल, जमा करण्यासाठी म्हणजे अगोदर नोंदणी केली नसेल, नोंदणी करायची असेल, त्याचबरोबर जर नावे प्रभाव रद्द करायचा असेल किंवा अगोदर कमी रक्कम जमा करायची असेल त्यावेळेस म्हणजे या जमापत्राच्या आधारे विक्री परत पुस्तकामध्ये नोंद केली जात असते. आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत याच्यावरती, या कॉन्सेप्टवरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे का? बघा कोणता प्रश्न आहे तो प्रश्न घेऊ आपण लगेच. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, चुकीची जमा किंवा अतिरिक्त देण्यात आलेली रक्कम रद्द करण्यासाठी डॅश डॅश बनवितात. नावेपत्र, जमापत्र, रोखीचे टिप्पण, उधारीचे टिप्पण. हे तर 2 गोष्टी नाहीत. बरोबर आहे? मग आपली कॉन्सेप्ट इथे आहे, चुकीची जमा केलेली रक्कम रद्द करायची असेल, चुकीची जमा केलेली रक्कम रद्द करायची असेल, चुकीची जमा किंवा अतिरिक्त रक्कम रद्द करायची असेल, केलेली जमा जर रद्द करायची असेल, कोणती जमा रद्द करायची असेल तर त्यावेळेस काय बनवलं जात असतं? त्यावेळेस बनवतात नावेपत्र. तर आपला आन्सर आहे हे. गॉट इट? तर मग प्रश्न सर आता कुठे येऊ शकतो? थोडासा कॉन्सेप्च्युअल, लॉजिकल, थोडासा हार्ड क्वेश्चन कुठे येऊ शकतो? तर क्वेश्चन येऊ शकतो की नावेपत्राच्या आधारे कुठे नोंदणी कोणत्या पुस्तकात केली जात असते? तर खरेदी परत पुस्तकात नोंदणी होईल आणि जमापत्राच्या आधारे विक्री परत पुस्तकात नोंदणी होऊ शकते. इथे प्रश्न येऊ शकतो. बघा आता चलनपत्राकडे येतोय आपण, म्हणजे याला म्हणतो स्लीप म्हणत असतात. चलनपत्राला काय बोलायचं असतं? स्लीप बोललं जात असतं. आता बघा लक्ष द्या, मग इथे पैसे भरण्याचे चलनपत्र आणि पैसे काढण्याचे चलनपत्र. म्हणजे बँकेमध्ये पैसे भरायचे, बँकेतनं पैसे काढायचे. मग पैसे केव्हा केव्हा भरत असतो?
जर चेकने भरत असेल, एक तर रोख रक्कम किंवा धनादेश म्हणजे चेक जमा करत असेल म्हणजे बँकेत भरत असेल, त्यावेळेस हे स्लिप भरावी लागत असते. बँकेद्वारे खात्यात रक्कम जमा करण्यासाठी हे पत्र बँकेद्वारे दिले जातं. बँक हे पत्र आपल्याला देत असतं. याच्या आधारे मग बँकेला आपण लिहिणार. मग एक पावती ते एक बाजू जी असते छोटी ती त्यांच्याकडे, मोठी त्यांच्याकडे ठेवणार, छोटी आपल्याला देणार. आपण जर बँकेमध्ये कॅश भरायला गेलो तर छोटी आपल्याकडे देणार, मोठी त्यांच्याकडे ठेवणार. मग ते मोठीचे साईन त्यांच्या पुस्तकामध्ये नोंदणी करणार की या ग्राहकाने पैसे दिलेले, या अकाउंट होल्डरने पैसे जमा केलेले आहेत. आणि आपण आलेल्या त्या छोट्या स्थळ प्रतीच्या साहाय्याने आपण आपल्या पुस्तकामध्ये काय नोंद करणार की बँक खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत. मग चलनपत्राच्या स्थळ प्रतीला बँकेत रोख जमा केल्याचा कायदेशीर पुरावा आपण म्हटलं जात असतं. पुढे जातो पैसे काढण्यासाठी विथड्रॉल स्लिप किंवा धनादेशाचा वापर केला जात असतो. पैसे काढण्यासाठी चेकचा पण यूज करत असतात. या पत्राचा उपयोग बचत खात्यापुरताच मर्यादित आहे. इथे प्रश्न येऊ शकतो. विथड्रॉल स्लिप फक्त आणि फक्त बचत खात्यासाठी, चालू खात्यासाठी वापरली जात नाही, उपयोगात आणली जात नाही. याचा उपयोग त्या विशिष्ट बँकेपुरताच असतो. ज्या बँकेमध्ये खातं आहे त्याच्या पुरताच याचा उपयोग होत असतो. आता चेक कडे जातोय बघा. धनादेश, वाहक धनादेश, आदेश धनादेश, रेखांकित धनादेश आणि अकाउंट पेयी रेखांकीय धनादेश. मित्रांनो, आतापर्यंत याच्यावरती आयोगाने एकही प्रश्न विचारलेला नाही, पण 11th एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे या वर्षी याच्यावरती प्रश्न येण्याचा स्कोप खूप आहे. प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. त्यामुळे मी याला या लेसन मध्ये 5 स्टार मार्क करेल. समजते का रे? याच्यावरती प्रश्न येऊ शकतो यावर्षी. आता वाहक धनादेश म्हणजे काय की नॉर्मल चेक काढला जात असतो. ठीक आहे ना? बघा, तुम्हाला मी लगेच दाखवतो. इथे मी ऑफिस मध्येच आहे, ऑफिस मधूनच लेक्चर घेतोय, तर तुम्हाला मी एक चेक दाखवतो लगेच बरं का. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. बघा, हे चेकबुक आहे मित्रांनो. ठीक आहे, हे काय चेकबुक आहे. लक्ष द्या. बघा, आता हा चेक आहे. बघा, हा चेक आहे. लक्ष द्या. या चेक वरती तुम्हाला राईट साइडला काही लाईन दिसतात का? याला म्हटलं जातं, जर लाईन मारल्या तर या चेकला, या धनादेशाला बोललं जात असतं रेखांकीय धनादेश. जर या लाईन नसतील, ब्लँक असेल, लाईन नसतील, इथे नॉर्मल चेक असेल, म्हणजे असा चेक असेल. बघा, इकडे लक्ष द्या. जर असा चेक असेल तर याला म्हणलं जातं वाहक धनादेश. बरोबर आहे? मग याच्यात बेनिफिट काय सर? जर असा चेक असेल तर हा चेक, समजा मी याच्यावर सिग्नेचर केली आणि हा चेक ज्याला सापडेल तो बँकेमध्ये गेल्यास कॅश काउंटरला त्याला लगेच रोख भेटते. रकमेचे शोधन लगेच भेटतं आणि कोणत्याही व्यक्तीला भेटतं. मस्त आहे का? कोणत्याही व्यक्तीला. म्हणून तर इथे तिसरा पॉइंट ऍड करा की वाहक धनादेशाला ट्रीट केलं जातं. ट्रीटेड ॲज म्हणजे समजलं जातं. ट्रीट काय केलं जातं? काय समजलं जातं याला समजलं जातं रोख म्हणजेच कॅश. वाहक धनादेशाला काय समजलं जातं? रोख, कॅश ट्रीट केलं जातं, कारण कॅश काउंटरला लगेच कॅश भेटत असते. मग आदेश बघा, वाहक धनादेशामध्ये कोणत्याही व्यक्तीला, पण आदेश धनादेशामध्ये कोणत्याही व्यक्तीला नाही. तर ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीला त्या कॅश काउंटरला रोख प्राप्त होते. बघा, ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय आहे की कॅश काउंटरला रोख भेटणार आहे, पण वाहक धनादेशामध्ये कोणत्याही व्यक्तीला, पण आदेश धनादेशामध्ये त्या धनादेशावर ज्याचं नाव आहे त्याला रोख भेटेल. आता रेखांकित धनादेश म्हणजे काय की याच्यावरती, ही जर रेखांकित धनादेशावरती 2 सिमिलर लाईन मारल्या जात असतात, कोपऱ्यावरती 2 लाईन मारतात, त्याला म्हणतो क्रॉस चेक, रेखांकित धनादेश. मग याचा काय आहे की रेखांकित धनादेश, काय म्हणतोय मी, रेखांकित धनादेश बँकेमध्ये जमा करताना, गॉट इट, बँकेमध्ये जमा केल्याच्या नंतर कॅश काउंटरला कॅश लगेच भेटत नाही. तर काय होतं, ज्याने चेक दिला आहे त्याच्या खात्यातून, ज्याच्या नावाने चेक दिलाय त्याच्या खात्यामध्ये पैसे म्हणजे अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर होतात, कॅश काउंटरला कॅश भेटत नाही. मग याच्यामुळे काय होतं, फसवी रोखली जाऊ शकते किंवा आपला जो पैसा आहे चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ शकत नाही. आता बघा, रेखांकित धनादेशामध्ये मी तुम्हाला सांगतो, फोकस करा इकडे, चला इथेच सांगतो. बघा, समजा हा ए आहे आणि हा बी आहे. हा कोण आहे? ए. हा कोण आहे? बी. ए ने बी ला चेक दिला. याचा अकाउंट आहे बँक ऑफ इंडिया बॉय, याचा अकाउंट आहे बॉम्ब, बँक ऑफ महाराष्ट्र. याने चेक दिला,
काय केला, ह्याने चेक दिला, क्रॉस चेक याच्याकडे आला, बी कडे आला. मग बी काय करेल, त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तो चेक काय करेल, जमा करेल. येस ऑर नो. मग बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडियाला सांगेल की तुमच्या ए कस्टमरचा चेक आमच्याकडे आलेला आहे. मग बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते. म्हणजे खात्यातून खात्यात अकाउंट पैसे ट्रान्सफर होतात, पण कॅश काउंटरला कोणालाही कॅश भेटली जात नाही. याच्यामुळे फायदा काय होतो बघा, आता इकडे लक्ष द्या. ताबडतोब रोख स्वरूपात भेटत नाही. याची रक्कम प्रथम आधा त्याच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे ज्याच्या नावाने चेक दिला, आता इथे काय झालं बघा, इकडे लक्ष द्या. इथे काय झालं की एने, इथे लक्ष द्या, एने बीला चेक दिला, म्हणजे सर्वात प्रथम बीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आणि त्याच्यानंतर बी काय करू शकतो, त्याच्यात बँकेमध्ये जाऊन पुन्हा पैसे काढू शकतो, पण डायरेक्ट कॅश काउंटरला कॅश भेटत नाही. मग दोन समांतर रेषा ओढल्या जातात, म्हणून त्याला रेखांकित धनादेश म्हणलं जातं. आणि ज्याचे नाव लिहिलेले आहे त्याच व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे येणार, मात्र कॅश काउंटरला त्याला रोख रक्कम मिळत नाही, तर त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पुढे जातोय आता बघा मी. अकाउंट पे रेखांकीय धनादेश म्हणजे असा जर चेक असेल, लक्ष द्या, असा जर चेक असेल, फोकस, असा जर चेक असेल तर इकडे दोन लाईन मारल्या जातात, याला म्हणलं जातं क्रॉस रेखांकीय धनादेश. तर अकाउंट पे रेखांकीय धनादेश म्हणजे काय, इथे लिहिलं जात असतं अकाउंट पेई, बस फक्त दोन समांतर रेषामध्ये फक्त अकाउंट पेई लिहायचं, रिमेनिंग सर्व काही सेम, त्याचे फंक्शन पण सेम आहे. अकाउंट पे रेखांकीय धनादेश ज्या व्यक्तीचे नाव आहे त्याच व्यक्तीच्या खात्यात ते जमा होणार. दोन समांतर रेषा ओढून त्याच्यामध्ये केवळ पैसे प्राप्त करणारा असे लिहिले जाते. म्हणजे इंग्लिशमध्ये अकाउंट पेई, मराठीमध्ये पैसे प्राप्त करणारा. याच्याच अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा, दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर करू नका, असा त्याचा मीनिंग होत असतो. पुढे जातो बघा आता. ग्राहक पुस्तिका म्हणजे बँकेसंबंधितच आहे. ग्राहक पुस्तिका म्हणजे काय, हे खात्याच्या संबंधित सर्व नोंदीचा परिपूर्ण तपशील असतो. म्हणजे बँक पासबुक, बँकेमध्ये गेला तर आतापर्यंत जेवढे बँकेसोबत व्यवहार केले, पैसे जमा भरणे काढणे, हे सर्वचा तपशील हा समरी तिथे भेटत असते. मग बँकेच्या खातेवहीतील ग्राहकाच्या खात्याची प्रतिलिपी असते. एका विशिष्ट तारखेला बँकेमधील रक्कम किती भरली किंवा किती शिल्लक आहे किंवा किती काढली, हा सर्व कागदोपत्री पुरावा आहे. बँक विवरणपत्र, बँक स्टेटमेंट, पासबुक वेगळं, स्टेटमेंट वेगळं. बँक खात्यातील शिल्लकेत होणाऱ्या बदलाची माहिती बँक खातेदार त्याच्यात झालेल्या व्यवहारांचा कालक्रमानुसार उल्लेख करत असतो. बघा, आयोगाला हा शब्द खूप प्रिय आहे, कालक्रम. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. रोजकीर्दमध्ये कालक्रमानुसार नोंदणी होते, खतावणीमध्ये कालक्रमानुसार नोंदणी होते, तर बँक विवरण पुस्तकामध्ये पण कालक्रमानुसार, बँक विवरण पत्र म्हणजे बँक स्टेटमेंटमध्ये पण कालक्रमानुसार नोंदणी होत असते. प्रश्न येऊ शकतो, स्टार मार्क केलेलं आहे. मग बँक सूचना काय असतं, बँक सूचना म्हणजे काय असतं बघा, इकडे लक्ष द्या, माझ्यासोबत इमॅजिन करा. बघा इकडे लक्ष द्या. समजा हा तुमचा बिझनेस आहे आणि ही तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे ती बँक आहे. समजा घेऊ आपण ICICI. जास्त करून बिझनेसमॅन ICICI मध्ये बँक अकाउंट ओपन करतात, सेक्युअर आणि क्विक सर्व्हिस देते. मग हा तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे, कोणता आहे, बिझनेस. मग बिझनेस म्हणल्याच्या नंतर खूप सारे व्यवहार होतात. लाईट बिल भरायचे, टेलिफोन बिल भरायचे, पगार द्यायचे आहेत, पैसे गोळा करायचे, इंटरेस्ट द्यायचे, इंटरेस्ट गोळा करायचे. मग हे सर्व व्यवहार जे नेहमी होत असतात. मग हा बिझनेस बँकेला काय करतो, एक सूचना देतो की बँकेला काय म्हणतो, हे बँक माझं लाईट बिल तूच भर, हे बँक माझं टेलिफोन बिल तूच भर, हे बँक हे माझे एम्प्लॉईज आहेत. समजा माझा A एम्प्लॉई आहे, B एम्प्लॉई आहे, C एम्प्लॉई, ह्यांचे नावं देणार, त्याचबरोबर त्यांचा अकाउंट नंबर जे काय असेल ते बिझनेस बँकेला देणार. मग त्या अकाउंट नंबरला तू प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ह्यांच्या ह्याला सॅलरी ह्यांची तू लगेच देऊन टाक, नो प्रॉब्लेम. हे आपण बिझनेस सूचनेच्या द्वारे बँकेला सांगितलं जातं आणि बँक आलेल्या सूचनेच्या साहाय्याने सर्व काही व्यवहार या बिझनेसच्या बिहाफ मध्ये करत असते. मग व्यवहार केल्याच्या नंतर बँक महिन्याच्या शेवटी किंवा त्या विशिष्ट काळाच्या शेवटी, पिरियडच्या शेवटी बँक काय करत असते, बिझनेसला एक पत्र परत पाठवत असते, सूचना, आणि त्याच्या साहाय्याने बिझनेस या पुस्तकामध्ये नोंदणी करत असतो. आता बघा, नियमित स्वरूपाचे व्यवहार असतात ते बँकेला कायमस्वरूपी लेखी सूचना देऊन
सांगितलं जातं की हे कायमस्वरूपी व्यवहार असतात ते तुम्ही करू शकता. मग विशिष्ट तारखेला देय असलेल्या रकमेचे शोधन करण्यासाठी सूचना दिली जाते. म्हणजे विशिष्ट तारखेला जर लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, विशिष्ट तारखेला पगार असेल, रेंट असेल, जे काही व्यवहार असतील ते विशिष्ट तारखेचे व्यवहार बँकेला सूचना दिली जाते आणि बँक डायरेक्ट ट्रान्सफर करत असते. मग बँकेमार्फत आलेल्या व्यवहाराचा पुरावा बँक आपल्याला एक सूचनापत्र देत असते आणि त्याच्या सहाय्याने व्यवसायाच्या पुस्तकामध्ये नोंदणी करत असतो की कुठे कुठे खर्च केलेला आणि कुठनं पैसे आलेले आहेत. अशा पद्धतीने थर्ड लेसनचा पूर्ण 39 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता घेऊ आपण आयोगाचे क्वेश्चन्स. बघा आता इकडे लक्ष द्या. आयोगाचा पहिला प्रश्न काय आहे की 7 जून 2015 ला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुरवठादाराला माल परत करताना विक्रेता म्हणजे पुरवठादाराला माल परत करताना त्याच्यासोबत डॅश डॅश असणे आवश्यक असते. काय दिला जातं? जमा रोख बीजक असतं का? नाही. रोख व्यवहार झाला तेव्हा रोख बीजक असतं. जमापत्र विक्री परत असेल त्यावेळेस असतं. बीजक उधार व्यवहार झाला त्यावेळेस असतं. पण पुरवठादाराला जर आपण परत देत असेल त्यासोबत काय दिलं जात असतं? नावे पत्र. तर आन्सर आहे आपलं. मग 28 ऑगस्ट 2016 ला आयोगाने प्रश्न विचारलेला खालीलपैकी लेखांकनासाठी मूळ दस्तऐवज समावेश कशाचा होतो? विक्री अनुक्रम म्हणजे सेल्स ऑर्डर, बरोबर आहे. ऑर्डर भेटत असते सेल्सची. त्याच्यानंतर खरेदी अनुक्रम म्हणजे परचेस ऑर्डर देत असतो. दिलेली यादी व पत नोंद करणे म्हणजे इनवॉइस आणि डेबिट अँड क्रेडिटची नोंदणी करायची आहे, क्रेडिट नोट. त्याचबरोबर ऑल ऑफ द अबव. तर आन्सर आपलं काय आहे? ऑल ऑफ द वरील पैकी सर्व. यस ऑर नो? पुढे जातोय. मग पावती एक दस्तऐवजी अधिकृतता देते की निश्चित लेखांकनाची तरतूद आहे. बरोबर आहे. देणे आणि येण्याची त्याच्या साह्याने नोंदणी, पावतीच्या साह्याने नोंदणी कुठे करत असतो आपण? फक्त नावे बाजूला करतो का? फक्त नावे बाजूला. बघा, पावतीच्या साह्याने नोंदणी होते पण फक्त नावे बाजूला होते का? नाही. फक्त जमा बाजूला होते का? नाही. तर त्याची नोंदणी होत असते नावे आणि जमा. म्हणजे इथे स्पेसिफिक म्हटलेलं नाही, फक्त म्हटले अधिकृतता सांगा. इथे म्हटले का रोख प्राप्त झाली. पावती केव्हा बनवली जात असते? रोख प्राप्त झाल्यावरतीच बनवतात ना. बघा इकडे लक्ष द्या. फोकस. बघा हे पावती आहे. पावती केव्हा बनवली जात असते? जेव्हा रोख प्राप्त होते तेव्हाच. मग हे पावतीच्या साह्याने दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होतो. जर आपल्याला रोख प्राप्त झाली, पावती बनवून दिली, तर आपण रोख प्राप्तीची नोंदणी आपण रोख पुस्तकाच्या नावे बाजूला करणार. आणि समोरची पार्टी त्याने आपल्याला रोख दिली तर ती पार्टी पावतीच्या साह्याने शोधन बाजूला नोंदणी करेल म्हणजे जमा बाजूला. म्हणजे पावतीच्या साह्याने नावे आणि जमा दोन्हीला नोंदणी होत असते. पण इथे जर म्हटलं असतं जर पावती शोधनच्या वेळेस बनवली तर कोणत्या बाजूला नोंद होणार? जर शोधन पावती आणि जर शोधन म्हटलं असेल तर त्याची नोंद होणार जमा बाजूला. आणि जर याची पावती रोख प्राप्ती म्हटलं तर याची नोंद होणार फक्त नावे बाजूला. त्यावेळेस हे आन्सर करेक्ट. शोधन म्हणलं हे आन्सर करेक्ट. पण प्राप्ती आणि शोधन काहीच बोललेलं नाही म्हणून आपला आन्सर हे आहे थर्ड. पुढे जातोय बघा आता. खालील विधाने वेगवेगळ्या व्यवहारांच्या दस्तऐवज संबंधित आहेत. प्रमाणिक व्यवहाराचा कागदोपत्री पुरावा आहे. करेक्ट. आपण बघितलेला होता पॉइंट की हा कागदोपत्री पुरावा आहे. राईट. पुढे रोख पावती हा दस्तऐवज उधारीचे माल म्हणजे रोख पावती ज्यावेळेस उधारीच्या वेळेस बनवली जात असते का? नाही, कधीच नाही बनवली जात. आपण इथं बघितलेलं आहे बघा. रोख प्रमाणक किंवा रोख पावती असेल, ठीक आहे ना. रोख प्रमाणक रोख पावती कुठे नोंदणी केली जात असते? रोख पुस्तकामध्ये. आणि याची नेहमी रोख व्यवहाराच्या वेळेसच नोंदणी होत असते. उधारीच्या व्यवहाराशी काही संबंध नाही. म्हणजे हे बी आन्सर रॉंग आहे. पुढे जातोय. हे थर्ड झालं करेक्ट आहे. कमी रकमेच्या जे कमी रक्कम छोटी छोटी रक्कम असेल याच्यासाठी किरकोळ रोकड प्रमाणक. किरकोळ म्हणजे लघु. किरकोळ म्हणजे काय? लघु. किरकोळ म्हणजे काय? लघु. मग याच्यासाठी तयार केले जात असते. म्हणजे करेक्ट आहे हे पण आन्सर. म्हणजे खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर विधान क्रमांक ए बरोबर आहे, बी रॉंग आहे, क बरोबर आहे, ड बरोबर आहे. म्हणजे अ क ड हे बरोबर आहे. तर हे आपलं आन्सर आहे. समजते का मित्रांनो? जर मी एक्सप्लेनेशन करतोय जर फास्ट होत असेल तर मला SMS करून सांगा, फोन करून सांगा की सर थोडंसं फास्ट होतंय, स्लो करा.
चुकीची जमा हे आन्सर झालेलं आहे. अशा पद्धतीने थर्ड लेसनचे जेवढे काही आयोगाचे प्रश्न आणि रिव्हिजन होतं हे आपलं झालेलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू फोर्थ लेसन साठी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून. काळजी घ्या, खूप अभ्यास करा मित्रांनो.